हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही हो कहीं भी, लेकिन ये आग जलनी चाहिए, ये आग जलनी चाहिए। मित्रांनो, ही देशाची निवडणूक आहे आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिली ही अशी निवडणूक आहे, या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होतीये। मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ही निवडणूक धर्म आणि अधर्म यामधली निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये ज्या मोदीजीने 500 वर्षाचा त्या ठिकाणी अयोध्यामध्ये असणारा कलंक पुसून टाकला आणि हिंदुस्थानच्या या ठिकाणी 120 कोटी जनतेच्या हृदयातला प्रभू राम, या रामाचं भव्य मंदिर बांधलं, त्या काळामध्ये ही निवडणूक होती। मित्रांनो, आपलं भाग्य, आपल्या पिढ्याने पिढ्या गेल्या, आपण राम राम म्हणायचो, रामकृष्ण हरी म्हणायचो, परंतु प्रभू रामाचं मंदिर नव्हतं। प्रभू रामाचं मंदिर बघण्याचं भाग्य आपल्याला भेटलं, आपण सगळेजण भाग्यशाली आहोत। मित्रांनो, या देशामध्ये काँग्रेसने काय केलं आपण जर पाहिलं, त्या ठिकाणी नेहरूंनी पासून जर आपण पाहिलं, नेहरू पासून राहुल गांधी पर्यंत या देशामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती कधी निवडणूक लढवली नाही। आपण जर पाहिलं तर नेहरू सुद्धा म्हणायचे मला गरिबी हटवायची, त्यांची लेक इंदिरा गांधी सुद्धा म्हणायच्या मला गरिबी हटवायची, राजीव गांधी सुद्धा म्हणायचे मला गरिबी हटवायची, परंतु नरेंद्र मोदींना जन्म घ्यावा लागला, पंतप्रधान व्हावं लागलं, तेव्हा कुठे या देशातील गरिबांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं। मित्रांनो, ही निवडणूक या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य परिवारात जन्माला आलेल्या, एका ऊसतोड कामगाराच्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला कार्यकर्ता, ही निवडणूक धनदांडगे असणाऱ्या माजी मुख्यमंत्र्याच्या राजकन्याच्या विरोधात निवडणूक लढवतोय। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना सांगतो, ही निवडणूक राम सातपुते विरोधात शिंदे अशी निवडणूक नाहीये, ही निवडणूक नरेंद्र मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी ही अशी निवडणूक आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना सांगतो, मित्रांनो, या देशामध्ये जेव्हा केव्हा राष्ट्रभक्तीचा विषय येतो, 2014 पूर्वी या देशामध्ये आपण रोज बातम्या ऐकायचो, पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट, मुंबईतल्या ताज हॉटेलवर हल्ला, चेन्नईमध्ये बॉम्बस्फोट, हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट, हे सगळं होत असताना काँग्रेसचे नेते तोंडावर बोट ठेवून शांत बसायचे। परंतु 2014च्या निवडणुकीनंतर या देशाचा त्या ठिकाणी देशाच्या राजकारणाने दिशा बदलली आणि या देशाचं राजकारण राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती याला प्रमुख स्थान देण्याचं काम प्रधानमंत्री मोदींनी केलं। 2014 नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट झाले नाही आणि जर झालेच तर घरात घुसून ठोकायचं काम नरेंद्र मोदींनी 2014च्या नंतर केलं। मित्रांनो, या देशामधील माय माऊलांना त्या ठिकाणी सन्मानाचं स्थान देण्याचं काम वेळोवेळी भारतीय जनता पार्टीने केलं। आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो, मित्रांनो, ही निवडणूक आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या उमेदवाराला एमआयएमचा पाठिंबा आहे, काँग्रेसच्या उमेदवाराला ओवेसीचा पाठिंबा आहे, काँग्रेसच्या उमेदवाराला त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या शक्तीचा पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आपण सगळ्यांना ताकदीने राहावं लागेल। मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही भाजपाचा झेंडा घेऊन गेलो, आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा घेऊन गेलो, आम्ही आरपीआयचा झेंडा घेऊन गेलो, आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन गेलो, आम्ही त्या ठिकाणी रासपाचा झेंडा घेऊन गेलो, पण काँग्रेसवाल्यांनी काय केलं? मित्रांनो, काँग्रेसवाल्याने फॉर्म भरायला घेऊन जाताना त्या ठिकाणी हिरवे झेंडे नाचवले। मित्रांनो, या सगळ्याचं उत्तर द्यावं लागेल ना, आपल्या सगळ्यांना ताकदीने उत्तर द्यावं लागेल। येत्या काळामध्ये मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, आपल्या सगळ्याला मिळून त्या ठिकाणी या देशाचा विकास झाला पाहिजे। अक्कलकोट तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं 2014 पूर्वी तर रस्त्याची चाळण झाली होती, रस्ते नव्हते, अनेक प्रश्न प्रलंबित होते, परंतु सचिन दादा सारखा एक तडफदार आमदार या अक्कलकोट तालुक्याला तुम्ही सगळ्यांनी दिला, त्यानंतर या अक्कलकोट तालुक्याच्या रस्त्याची अवस्था बदलायचं काम या ठिकाणी आपल्या आमदारांनी केलं। माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे समोरच्या उमेदवाराला। समोरचा उमेदवार म्हणतो किंवा ते म्हणतात, जेव्हा जेव्हा त्यांनी 3 निवडणुका लढवल्या,
शिंदे साहेबांनी निवडणूक लढवली, या दक्षिण मधून आमदार होते. काय केले या दक्षिण मध्ये? आनंदरावजी देवकाते साहेबांना त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लावून स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्या ठिकाणी उभा केलं. आणि या शिंदे साहेबांनी मोहिते पाटलाशी साठेलोट करून आनंदराव देवकातेंचा पराभव या मातीत केला. इथली जनता कधीही हे विसरणार नाहीये मित्रांनो. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीला जाताना आपण विचार करायचा. कवडीमोल भावाने त्या ठिकाणी बोरामणीमधील शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या. पहिली निवडणूक लढवली विमान उडवतो म्हणून, दुसरी निवडणूक सुद्धा विमान उडवतो म्हणून लढवली, तिसरी निवडणूक सुद्धा लढवली. पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी उभा केलं, ते सुद्धा विमान उडवतो म्हणून. मित्रांनो, सोलापूरकर हे कधी विसरणार नाही. या मातीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून ही माती तहानलेली होती विकासासाठी. या स्पेशली या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये काही केलं नाही. यांना राज्याचं मुख्यमंत्री केलं, यांना राज्यपाल केलं, गृहमंत्री केलं, परंतु या अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं किंवा या अक्कलकोट विधानसभा दक्षिण तालुक्यासाठी काय केलं याचं एक उदाहरण सांगावं. या विधानसभेमध्ये सचिन दादाने जवळजवळ 1000 कोटी रुपयाचा निधी रस्त्यांसाठी आणला. ठरवलं तर मुख्यमंत्री काही करू शकतात, परंतु दुर्दैवाने यांनी काही केलं नाही. आता म्हणतात लेकीसाठी मतदान करा. मित्रांनो, सोलापूर लोकसभेतील जनतेने ठरवलंय की आम्हाला शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेत पाठवायचंय. बरोबर ना मित्रांनो? तुमच्या सारख्याच घरात जन्माला आलोय, तुमच्या सारखाच राहिलोय, तुमच्या सारखा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय, कॉन्व्हेंट शाळेत शिकलेला हा राम सातपुत्या नाहीये. सामान्य परिवारात जन्माला आलोय, संघर्षाने आलोय. माझे आई वडील आमदार, खासदार, राज्यपाल, गृहमंत्री, माझे मुख्यमंत्री नव्हते. माझे आई वडील एक ऊसतोड कामगार होते आणि त्यांच्या घरात माझा जन्म झालाय. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीमध्ये आपण विकासाच्या बाजूने मतदान करायचंय. या निवडणुकीमध्ये मोदीजींनी जे काम केलं, मी काल परवा दादा त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातल्या एका गावामध्ये गेलो होतो. एक 75 वर्षाच्या आजी आल्या, हात थरथर कापत होते. गाडी पेटवली आणि त्या ठिकाणी पंचारती पेटवली आणि माझं औक्षण केलं. मला ओवळत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. जवळ त्यांचं त्या ठिकाणी त्यांचे पती, तेही अतिशय वयोवृद्ध होते. त्यांनी माझं ज्यावेळेस मला ओवळलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी म्हटलं, आजी तुम्ही का रडताय? दादा, तुम्हाला सांगताना या ठिकाणी मला त्या आजींचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतोय. अतिशय वयोवृद्ध असणाऱ्या आजी ज्यावेळेस मला ओवळत होत्या त्यावेळेस हात थरथर कापत होते, डोळ्यातून पाणी येत होतं. त्यांनी त्यांच्या कमरेच्या पिशवीतली 10 रुपयाची नोट काढून माझ्या हातावर दिली. मी म्हणलं, आजी का देताय मला 10 रुपये? आजी म्हणल्या, मी 1 वर्षापूर्वी ते जे मंदिर दिसतंय ना, त्या मंदिराच्या चावडीमध्ये आम्ही दोघं पती पत्नी राहायचो. आम्हाला घर नव्हतं. हे घर आहे ना, तुम्ही मोदीकडून आलाय ना? म्हणलं, हो, मोदीकडून आलोय. मला सांगितलं पोरांनी, म्हणे तुम्ही मोदीकडून आलाय, हे घर आहे ना, हे घर मला मोदींनी दिलंय म्हणून मी तुम्हाला 10 रुपये देते. मित्रांनो, हे प्रेम या देशातील यापूर्वीच्या कुठल्याही पंतप्रधानाला भेटलं नाही. या देशामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, या देशामध्ये नेहरू पंतप्रधान झाले. इतकंच काय तर इंदिरा गांधींचा मुलगा राजीव गांधी सुद्धा पंतप्रधान झाले. सोनिया गांधी सुद्धा त्या ठिकाणी रिमोट कंट्रोलने हा देश चालवायचे. परंतु या देशामध्ये जितकं प्रेम मोदीजींना भेटलंय तितकं प्रेम या देशामध्ये ना इतिहासामध्ये आणि भविष्यामध्ये सुद्धा कुणाला दुसऱ्याला भेटणार नाही मित्रांनो. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा या सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवतोय, एक सामान्य परिवारातून आलेला मुलगा निवडणूक लढवतोय. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्मलेलो नाहीये, परंतु तुमच्या सगळ्यांचे दुःख, शेतकऱ्याचे दुःख, सामान्यांचे दुःख जाणणारा एक कार्यकर्ता निवडणूक लढवतोय, जो संघर्षाने इथं आलाय. माझ्या आई वडिलांनी ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा लढवलेली नाहीये, एक कार्यकर्ता म्हणून मी निवडणूक लढवतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, मी माळशिरस तालुक्याचा आमदार म्हणून दादा 3000 लोकांचे त्या ठिकाणी गोरगरीब लोकांचे मी मोफत ऑपरेशन केले. अनेकांचे अश्रू पुसायचं काम केलं. दादांनी जसं या तालुक्यात काम केलंय तसं मी त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याचा सेवक म्हणून मागच्या 5 वर्ष काम केलंय.
माझी तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देऊन एक धनदांडगे, एक राजकन्या, माजी मुख्यमंत्र्याची मुलगी याच्या विरोधात माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही लोकसभेत पाठवा. तुम्हाला मी वचन देतो, येत्या 5 वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्याला मी पुढे 25 वर्ष घेऊन जाईल आणि या सोलापूरचा विकास करेल, हा मी तुम्हाला शब्द देतो. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी येत्या 7 तारखेला कमळ चिन्हासमोर जे 3 नंबरला बटन आहे, या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो. मित्रांनो, परवा दिवशी 29 तारखेला सोमवारी हिंदुस्थानचे पंतप्रधान जगाला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने जे करतायत ते नरेंद्रभाई मोदी 29 तारखेला दुपारी 12:30 वाजता सोलापूरच्या होम मैदानावर आपल्या सगळ्यांना भेटायला येत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी 29 तारखेला दुपारी 12:30 वाजता होम मैदानावर यावं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा हिंदुस्थानचं पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा द्यायला यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.